असं आहे की घटना दुर्दैवी आहे, पण त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने कारवाई केली, सरकारने तातडीने कारवाई केली, पण नंतर मात्र जो प्रक्षोभ झाला त्या प्रक्षोभाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड सुरू होती, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यामध्ये योग्य समन्वय झाला। नंतर ते आंदोलन संपलं, पण थोडी पोलिसांमध्ये काही जे बाचाबाची झाली किंवा जे काही तणाव निर्माण झाला, त्यामध्ये जरी नितीन राऊतांनी विधानसभेत मांडलं तर आमचे मुख्यमंत्री त्यांना योग्य उत्तर त्या ठिकाणी तपास जो केला सरकारने ते तपास मांडतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मांडणार। सध्या जरा थोडे आता शॉक मध्ये आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये 440 व्होल्टचा करंट लागला आहे, त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल। सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाहीये। त्यांना लोकांनी मोठा शॉक दिलाय, तर पुढे काहीतरी धीरे धीरे परिवर्तन होईल। आमचे केंद्रीय नेतृत्व याबद्दल चर्चा करेल आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करतं ते आमच्या पक्षामध्ये अंतिम असतं आणि शेवटी एका पदावर एकच व्यक्ती आमच्या पक्षात काम करतं आणि त्यामुळं जी काही व्यवस्था ठरेल त्या व्यवस्थेतनं पुढे जाऊ।